नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, चांगल्या गोष्टी नाही केल्या की वाईट गोष्टी घडत असतात. हा निसर्गाचा नियम आहे, तुमचा आणि माझा नाही. जसं शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर गवत उगवणार, विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर नापास होणार, रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर तो आजार वाढणार आणि मरणार, किंवा पैसे जर नाही ठेवले आपण तर गरीब होणार. मित्रांनो, ह्या गोष्टी आपण समजून घेत नाही आणि इम्प्लिमेंट करत नाही. मित्रांनो, वाईट गोष्टीची वाट बघायची गरज नाही, ती घडतच असते, रोज घडते. विचारसुद्धा चांगले आले की वाईट येत नाहीत आणि वाईट आले की चांगले येत नाहीत, असं असतं. कारण निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. त्यासाठी नेहमी चांगलं केलं पाहिजे. गरिबी काय येते? पैसे कमवून गरिबी येते. ह्याचा अर्थ काय होतं? पैसे नाही ठेवले की गरिबी येते. आणि ठेवायची जागा पण चुकीची असते. जसं बँकेत नाव आहे बचत खात्यात, तिथं पैसे राहतात का? पासबुक भरू रिकामी होतात, परंतु 1 रुपया राहत नाही. आपण व्यर्थ खर्च करत नाही, हा विषय नाही. विषय आहे की सत्याचा विजय शेवटीच होतो. सुरुवातीला तर लबाड जे व्यक्ती वागतात, खोटं वागतात, त्यांना आनंद मिळतो. जसं पैसे कमवताना आनंद मिळतो आणि कमवलेले पैसे खर्च करताना अजून आनंद असतो ना, पण तो टिकणारा नाही, तात्पुरता आनंद आहे. खरा आनंद पैसे ठेवण्यात आहे, म्हणजे आपल्या गरजा भागवण्यासाठी पैसे तयार असतात. आता आयुष्यभर काम करून म्हातारपणी जगण्यासाठी पैसे नाहीत म्हणजे काय? आपण पैसे ठेवले नाहीत. म्हणजे पैसे ठेवले नाही तर माणूस गरीब होतो. म्हणजे जसं एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केला तर मार्क मिळवून नापासा तयार होणार, फक्त वेळ लागेल तुम्हाला समजायला. आता काही लोक बघा, इलेक्शनमध्ये सुद्धा इलेक्शन झालं किंवा अगोदरच काय करतात, डिक्लेअर करतात की आम्ही निवडून येणार. म्हणजे काही विद्यार्थी बघा, पेपर दिल्यावर किंवा पेपर देण्याच्या अगोदर सांगतात मी एवढे मार्क मिळवणार. काही लोक टार्गेट ठरवतात अगोदरच कर्म करताना. म्हणजे त्यांना माहिती असते की आपण चांगल्या पद्धतीने कार्य करतो आणि यश मिळणारच. मित्रांनो, ह्याचा अर्थ काय? कर्मामध्ये सगळं काय आहे. तुम्ही आज जर पैसे नाही ठेवले तर पैसे कमवून तुम्हाला वाईट दिवस येणार. म्हणजे त्याची वाट बघायची गरज नाही, किंवा ते येणारच, चांगलं किंवा वाईट आपल्याच हातात आहे. नशीब कुठून तयार होतं? कर्मातनं. तुम्ही कामच केलं नाही तर नशिबात नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. हे अंधश्रद्धेचं आहे, गैरसमजुतीचं आहे. मित्रांनो, कर्म करा, सगळं काय मिळेल. कर्म करायला कमी पडलात की अपयश येतं. आता बघा, आपण नेहमी एखादी गोष्ट नाही मिळाली तर आपण काय विचार केला पाहिजे? आपण कुठं तर कार्यामध्ये कमी पडलो आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन करणारे व्यक्ती, मोटिवेट करणारे व्यक्ती, पॉझिटिव्ह थिंकिंगचे व्यक्ती आणि वेळोवेळी आपल्याला गाईडलाईन देणाऱ्या व्यक्तीचं आपण संपर्कात राहिलं पाहिजे. मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये कार्य करतो. मित्रांनो, आता LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. जे काम न करता पैसे मिळतात, पॅसिव्ह इन्कम. त्यासाठी लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.